तर आपण आतापर्यंत जो मेन आपला पार्ट होता याच्यामधला फ्रेमवर्क मधला जेडीके, इब्लिस, मेवन, टेस्ट केसेस, मेवन प्रोजेक्ट डिपेंडन्सीज, टेस्ट केसेस, टेस्ट स्क्रिप्ट हे सगळं ऍड करणं, रॉ कोडिंग करणं, मग त्याचं कन्वर्ट करणं चांगल्या कोडिंग मध्ये, वेट्स ऍड करणं, अनोटेशन्स ऍड करणं, टेस्ट एनजीच्या प्रायोरिटीज ऍड करणं त्याच्यामध्ये, ठीक आहे ना, युटिलिटी क्लास ऍड करणं, स्टॅटिक मेथड वापरून, त्याच्यानंतर बेस क्लास ऍड करणं, प्रॉपर्टीज फाईल चा कन्सेप्ट. तर हे सगळं आपण एक मिनिट हा प्रॉपर्टी फाईल वापरून आपण ग्लोबल डिक्लेरेशन करणं, ठीक आहे. त्याच्यानंतर टेस्ट स्विट, आपलं टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल आणि पेज ऑब्जेक्ट मॉडेल वापरून पेज फॅक्टरी वापरणं, हे सगळं आपण केलं, ठीक आहे. अं, आता आपण चाललोय पहिलं. एक्सेल फाईल आपण ऑलरेडी बघितले कसं करायचं, ते फक्त त्याच्यात आपल्याला ऍड करायची राहिली आहे. पण आपल्याला माहिती आहे की एक्सेल फाईल वापरून कोड कसं करायचं हे आपण इंडिव्हिज्युअली बघून सांगितले. फक्त आपल्या फोल्डरमध्ये आपल्याला एक्सेल फाईल टाकायची आहे आणि त्याच्यासोबत कनेक्ट करायचे. त्याच्यात थ्रू पण आपण डेटा घेऊ शकतो. मग ते तुमचं ब्लॉकर नाही की ते आपण इंडिव्हिज्युअली ऑलरेडी सगळं करून बघितलं एक्सेल फाईल कशी ऍड करतात, ठीक आहे. आणि एखाद्या स्पेसिफिक लोकेशन मधून आपल्याकडे कसं घेतात हे पण आपण बघितलं. त्याच्यामुळे आपण आता पहिल्यांदा तर नवीन पॉईंटकडे जाणार आहोत, ते म्हणजे एक्सटेंड रिपोर्ट्स. आणि हे एक्सटेंड रिपोर्ट्स करताना आपण आणखीन एका पॉईंटला टच करणार आहोत, तो म्हणजे जो जो पॉईंट आपण इकडे तुम्हाला आठवत असेल तर टेस्ट एनजी मध्ये बघितला होता, ठीक आहे. तो फाईल म्हणजे लिस्नर्स. हा शेवटला आपण बघितला होता लिस्नरचा कन्सेप्ट. तर हा जो लिस्नर्स आहे तो आपण बघितला होता की आपण एक क्लास वापरतो आयटेस्ट लिस्नर्स नावाचा. आणि त्याच्यामध्ये हे काय करतात तर एक्झिक्युशन चालू असताना लिसन करतात, कंटिन्युअस फॉलोअप घेत राहतात. आणि आपल्याला एखादी गोष्ट एखाद्या स्पेसिफिक इव्हेंटला जर ट्रिगर करायची असेल तर हे लिस्नर्स आपल्याला मदत करतात, ठीक आहे. आपण हा इंटरफेस जो असतो तो वापरतो. त्याला आपण म्हणजे लिस्नर जो आहे तो इम्प्लिमेंट करतो आय टेस्ट लिस्नरला. तर हा आपण वापरतो. आणि मग याच्यामधल्या ज्या मेथड्स आहेत, ठीक आहे, ते आपण ओव्हरराईड करतो. @ ओव्हरराईड हे अनोटेशन ओव्हरराईड साठी वापरतात. म्हणजे ते दाखवतात की आपण ही मेथड ओव्हरराईड करतोय याची. म्हणजे याच्या आतमध्ये आता आपण जे लिहू त्यांनी काहीतरी लिहून ठेवले ते वर्क नाही होणार, तर आपण जे लिहू ते वर्क होतं. ते आपण टेस्टिंगच्या वेळी बघितलं होतं थोडक्यात. तर जेव्हा स्टेट स्टार्ट होईल, जे टेस्ट एखादी पर्टिक्युलर टेस्ट केस कुठली पण टेस्ट केस स्टार्ट होते, तेव्हा एखादं तुम्हाला कोड करायचा असेल तो तुम्ही याच्यात टाकू शकता. फेल्युअर झाल्यावर जर काय करायचं असेल, जसं की स्क्रीनशॉटचा कोड आहे की एखादी टेस्ट केस फेल झाल्यावर आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचे, मग तुम्ही काय करणार तर स्क्रीनशॉटचा कोड तुम्ही इथे घेणार, ठीक आहे. तर आता बघा तुम्ही तुम्ही म्हणाल सर हे आपण बिफोर टेस्ट मध्ये आणि आफ्टर टेस्ट केस मध्ये टाकलं तर तरी पण होईल ना. पण बिफोर टेस्ट आणि आफ्टर टेस्ट वाल्याला हे कळत नाही की टेस्ट पास झाली की फेल झाली. कळलं, त्याचं लिमिटेशन आहे. पण लिस्नर्स जे आहेत त्यांना हे कळण्याची ताकद असते की टेस्ट केस पास होते की फेल होते. हा ते टेस्ट एनजी आपल्या ऍसेट सोबत ते कनेक्टेड असतात. त्याच्यामुळे त्यांना कळतं की ही टेस्ट केस पास झाली की फेल झाली. जर फेल झाली तरच मग ते ऑन टेस्ट फेल्युअर मध्ये येऊन ही टेस्ट केस स्क्रीनशॉट म्हणजे हा स्क्रीनशॉटचा कोड एक्झिक्यूट करतात, नाहीतर नाही करत. कळलं, म्हणजे ते इंटेलिजंट त्यांना तो असतो. म्हणूनच ते त्यांना लिस्नर म्हणतात. म्हणजे ते ऐकत राहतात काय होतंय काय होतंय, ठीक आहे. जे जर आपण अपेक्षित होतं ते झालं की फेल्युअर झालं तर मग ते लगेच काय करणार त्यांना हा टेस्ट करणार, हाच कोड एक्झिक्यूट करणार. फेल्युअर जर नाही झालं तर नाही करणार. तर त्याच्यामुळे आपण त्यांच्या अशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत. तर ज्या पण इव्हेंटला एखाद्या स्पेसिफिक इव्हेंट जर घडली तरच आपल्याला एखादी गोष्ट जर करायची असेल नाहीतर नसेल करायची, अशा वेळेला आपण या लिस्नर्सची मदत घेऊ शकतो. त्यामुळे आपण शक्यतो स्क्रीनशॉट साठी त्यांची मदत घेतो. तर स्क्रीनशॉटचा एकदम सिंपल आहे, तो मी तुम्हाला पाठवून देतो. ते काय नाही, ते कोड आहेत ते तुम्ही पाठवा. मी आता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते व्हिडिओ करा, त्याचं काही हे नाही, ते राहिले सगळे माझे टाकायचे. तसं स्क्रीनशॉटचा 5 ते 10 मिनिटाचा फक्त हे आहे कोड. म्हणजे 3 ते 4 लाईनचा कोड आहे. तो कोड फक्त याच्यात टाकायचा म्हणजे काय होईल, जेव्हा जेव्हा फेल्युअर होईल तेव्हा तेव्हा तो स्क्रीनशॉट काढेल, जेव्हा जेव्हा टेस्ट फेल होईल तेव्हा तेव्हा तो स्क्रीनशॉट काढेल आणि एका फाईल मध्ये सेव्ह करेल. म्हणजे आपलं प्रूफ राहील की टेस्ट आपली फेल झाली होती. उद्या कोणी तुम्हाला विचारलं तर ओके काय फेल झाली होती त्या दिवशी प्रूफ काय ते बघा मी स्क्रीनशॉट काढून ठेवलाय. म्हणजे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही की तिथे जाऊन मॅन्युअली स्क्रीनशॉट काढा फेल झाली आहे. ते ते जर फेल्युअर आलं तर त्या फेल्युअरच्या वेळेला जी स्क्रीन असेल त्याचा तो स्क्रीनशॉट घेऊन ठेवेल. कळलं. तर असा हा याचा एक यूज आहे. तर हा जो लिस्नरची क्वालिटी आहे, तर बघा ही तुमचा आता कॉमन सेन्स आहे, तुमचं स्वतःची हुशारी आहे की रिसोर्सेस कसे वापरायचे. याच्या पुढे तुम्हाला कोण त्या बाबतीमध्ये गाईड नाही करू शकत की तुमचे कॉमन सेन्स म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःवर येईल
आतापर्यंत तुमचे जेव्हा लीड वगैरे असतील ते सगळे डिसिजन घेऊन देतील तुम्हाला. पण जेव्हा तुमची जबाबदारी असेल, तसं घरातलं पण असतं की आधी आपले सगळे आई बाबा बघतात, पण जेव्हा आपण उभे राहतो की आपण करते मग तेव्हा सांगायला कोण येत नाही, आपल्याला करायचं असतं. तसं जेव्हा फ्रेमवर्क तुमच्याकडे बनवायला येईल, तेव्हा मग तुम्हाला तुमच्या कॉमन सेन्सवर खेळायला लागेल. मग तेव्हा तुम्हाला वापर करायचा की बाबा मी हे लिस्नर असं असतं की जे पण काही इव्हेंट घडेल त्याच्यानुसार ते ठरवेल की ही गोष्ट करायची की नाही, मग त्याला कसं वापरायचं ते आपण ठरवायचं. तर आता आपल्याला काय करायचंय, तर इथे मी का वापरतो लिस्नर बघा. आपल्याला इथं आपल्याला आपण आता बघतोय ते म्हणजे एक्सटेंड रिपोर्ट. हे बघा. तर एक्सटेंड रिपोर्ट म्हणजे आपण काय आहे, तर आपले ऑलरेडी आपले जे हे टेस्ट इंजिन ते पण रिपोर्ट जनरेट करतंय, पण तरी पण आपण म्हणतो की आणखीन भारी पाहिजे काहीतरी, असं आपली जर डिमांड असेल, तर मग आपण एक्सटेंड रिपोर्ट नावाचं एक एक्सटर्नल रिपोर्टिंग टूल वापरतो. एक्सटर्नल रिपोर्टिंग डिपेंडन्सीज ऍड करतो आणि ते आपण आता वापरणार आहोत. पण आता ते एक्सटेंड रिपोर्ट कुठे कॉल करायचं, म्हणजे एखाद्या स्पेसिफिक गोष्टीनंतर रिपोर्ट झाले पाहिजेत. तर मग ते ट्रिगर करण्यासाठी आपण लिस्नर्स वापरतो. ठीक आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा टेस्ट केस कम्प्लीट सक्सेस होईल, तेव्हा तेव्हा रिपोर्ट कर, किंवा जेव्हा जेव्हा टेस्ट केस फेल होईल, तेव्हा तेव्हा हा रिपोर्ट जनरेट कर, किंवा जेव्हा जेव्हा टेस्ट केस एक्झिक्युशन कम्प्लीट होईल, तेव्हा तेव्हा प्रत्येक टेस्ट केस एक्झिक्युशन नंतर रिपोर्ट जनरेट कर, असं आपण त्याला ऑलरेडी इन्स्ट्रक्शन द्यायची असते. मग ती इन्स्ट्रक्शन ऑलरेडी कोण देऊ शकतं, लिस्नर्स. त्यामुळे लिस्नर्सच्या या क्वालिटीचा आपण वापर करून घेणार आहोत, आणि त्यामुळे ही जी एक्सटेंड रिपोर्टची आपली जे फीचर आहे ते वापरण्यासाठी आपण कोणाची मदत करणार आहोत, लिस्नर्सची. ठीक आहे, तेवढं फक्त एक डोक्यात ठेवा की त्यामुळे एक्सटेन्स रिपोर्ट आपण लिस्नर्स मध्ये वापरतो. ठीक आहे, आज जरुरी नाही इथेच वापरले पाहिजेत, पण आपण वापरतो. की तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बिफोर मेथड मध्ये वापरा, कुठे पण वापरा. पण जास्त स्पेसिफिक कोण गाईड करतं आपल्याला, एखाद्या स्पेसिफिक कंडिशन नुसार ज्यांची इंटेलिजन्स स्वतःच असतील असे असतात लिस्नर्स. त्यामुळे आपण ते लिस्नर्स मध्ये वापरतो. ठीक आहे, तर एक्सटेंड रिपोर्ट वापरण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, तर पहिली म्हणजे, तर याच्या ज्या डिपेंडन्सीज आहेत त्या फॉर्म डॉट एक्सएमएल फाईल मध्ये आपल्याला ऍड करायला लागतील. ठीक आहे, त्याच्यानंतर याची एक साईट आहे एक्सटेंड रिपोर्टची, ती साईट आपण व्हिजिट करू, आणि तिथे वेगवेगळे रिपोर्टचे टाइप्स आहेत. तर त्याच्यामधला आपल्याला लागणारा आहे तो म्हणजे एक्सटेंड स्पार्क रिपोर्टर. तर हा क्लास आपण पहिला, याचा जो एक सिंटॅक्स आहे तो आपण कॉपी करून घेऊ. ते आपण सगळं बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले तर आपण इकडे येऊ. हम्म, आता मी काही गोष्टी करून ठेवल्यात, आपल्याला टाइम जाऊ नये म्हणून, ते मी तुम्हाला दाखवतो. पण त्याच्या पहिले तर आपण हे बघू की आपण आतापर्यंत, जर आठवत नसेल तर, बघितलं होतं की रिपोर्टिंग करणं हे टेस्ट एनजीला पण येतं. ठीक आहे, आणि टेस्ट एनजी मध्ये आपण बघितलं होतं की टेस्ट आउटपुट जो फोल्डर आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे असे रिपोर्ट बनतात. आता आपण जे लास्ट एक्झिक्युशन केलं होतं, कधी पण केलं असेल, तर त्याच्यामध्ये जर आपल्याला बघायचं असेल, तर ही इंडेक्स डॉट एचटीएमएल फाईल आहे, ती मी जर ओपन केली, तर तुम्हाला असा रिपोर्ट दिसतो. हे आपण बघून झालंय हा, फक्त मी तुम्हाला रिवाइज करतोय कारण गॅप खूप पडलाय मध्ये आपला. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये दिसतंय आपल्याला सरळ सरळ एक एक सूट आहे, 3 टेस्ट केस फेल झाले त्याच्यामध्ये. ठीक आहे, मग कुठले टेस्ट आहेत ते सगळं ते इथे आपल्याला याच्यामध्ये ते सगळं दाखवतं. मग ग्रुप कुठले आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये किती टाइम लागला प्रत्येकाला. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक मेथड वाईज दाखवते बघा ते. इनव्हॅलिड युजरनेम, व्हॅलिड युजरनेम, सगळ्या गोष्टी ना त्यांनी हे असं प्रत्येक इथे असा डिटेलमध्ये पूर्ण रिपोर्ट आपल्याला मिळतोय. त्याच्यामध्ये हे तुम्ही बघा ओपन करून की रिपोर्ट्स कसे कसे असतात, त्याच्यामध्ये काय काय असतं ते. कारण कधी कधी उगाच एक विचारतात, तुम्ही तुम्ही जेव्हा सांगता ना, एक पण लक्षात ठेवा की थर्ड लेवल जी असते ती तुमचं खरोखर काम केलं की नाही बघण्याची असते. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही काहीतरी सांगता, तेव्हा ते विचारतात की त्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला काय दिसतं ते सांगा. जसं की तुम्ही जर म्हणाल मी जिरावर काम करतो, तर मग ते विचारणार की ओके, मग तुम्ही डिफेक्ट रेस करताना समोर कुठले कुठले ऑप्शन्स येतात सांगा. ठीक आहे, जर तुम्ही म्हणाला तसंच असेल, तुम्ही कुठली पण गोष्ट म्हणा, तर त्याच्यामुळे जर म्हणण्यापूर्वी मेक शुअर करा की तुम्ही ती गोष्ट पाहिली आहे स्वतः, व्हिज्युअलाइज म्हणजे स्वतः ती गोष्ट 10 वेळा बघितली आहे आणि त्याच्यामध्ये काय असते तुम्हाला माहिती आहे. हे जेव्हा तुम्ही शुअर असाल तेव्हाच म्हणा मी ते वापरतो. गिट हब म्हणतात लोक, पण गिट हबचं सॉफ्टवेअरच लोकांनी बघितलेलं नसतं की कसं दिसतं. गिट जीयूआय मध्ये काय येतं हेच त्यांना माहित नसतं, किंवा गिट कमांड मध्ये काय दिसतं, कसं दिसतं, त्याच्यानंतर समोर काय येतं हेच माहित नसतं. तर असं माहित नसताना ब्लाइंडली जर बोललात तर पकडले जाल. त्याच्यामुळे इथे तुम्हाला तेच विचारतील, ओके तुम्ही टेस्ट एनजी वापरलेत, मग सांगा कसे असतात ते रिपोर्ट, काय असतं त्याच्यामध्ये, कुठले कुठले ऑप्शन्स असतात, काय काय इथे रिपोर्ट मध्ये फीचर्स असतात. ठीक आहे, कुठला फोल्डर क्रिएट होतो, ते कुठल्या फोल्डर मध्ये ते असतात, हे एकदम क्लिअर पाहिजे आपलं. म्हणजे जेव्हा असे काही आपण खरोखर काम करतो की नाही क्वेश्चन्स असतात, तेव्हा आपण सांगू शकतो. तर टेस्ट आउटपुट मध्ये आपण आता अं, ती फाईल होती आपली टेस्ट एनजीची ती आपण ओपन केली आहे इंडेक्स
.html फाईल असते आपली, ती आपण ओपन केली. तर त्याच्यामध्ये एवढे ऑप्शन्स असतात बघा. म्हणजे वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या लेवलला तुम्ही बघू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला थोडंसं प्ले त्याच्यासोबत केलं पाहिजे. ते जाऊन बघितले पाहिजे, रिपोर्ट वाचले पाहिजेत. जे आपल्या सगळ्या फ्रेमवर्क मध्ये असणार आहेत तुमच्या. पण प्रत्येक फ्रेमवर्कच्या पार्टला व्हिजिट करून त्याच्या आतमध्ये कुठल्या फोल्डरमध्ये काय आहे हे सारखं सारखं जेवढं तुम्ही बघत राहाल, जेवढा डोळ्याखालून तुमचं जास्त वेळा जाईल, तेवढं तुम्ही ते कम्फर्टेबली सांगू शकाल. ठीक आहे, कारण आपल्याला 3 इयर्स पर्यंतचा एक्सपिरियन्स दाखवायचा आहे. त्याच्यामुळे थोडं तुम्ही 1-1.5 वर्ष जरी फ्रेमवर्क वापरत असाल तरी पण तुम्ही मध्ये मध्ये त्याच्या थ्रू जाता, त्यामुळे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी आठवणं अपेक्षित आहे असं त्यांना वाटतं. तुम्ही त्याच्यामध्ये ब्लँक झालात किंवा काहीच माहित नाही असं दाखवलं, तर मग आपण कुठेतरी खोटे आहोत असं मग ते प्रूव्ह होतं. ठीक आहे, मग ते फार वाईट असतं. त्याच्यामुळे आपण करतोय तर जस्टिफाय करण्यासाठी तेवढं थोडंसं त्याच्यासोबत खेळत राहायचं, प्रॅक्टिस करत राहायची. आणि आता या रिपोर्ट थ्रू जा. तर मग हे आता आपण दाखवतो. हे रिपोर्ट आहे ऑलरेडी आपल्याकडे, की असं म्हणू नका. आता आपण म्हणतो की एक्सटेंड रिपोर्ट का वापरता, तर असं म्हणायचं नाही की टेस्ट एनजी आपल्याला बाकी कुठली रिपोर्टिंगची सोय नाही म्हणून वापरतो. रिपोर्टिंगची सोय आहे, टेस्ट एनजी मध्ये पण आहे. ठीक आहे, तरी पण आपण वापरतो कारण आपल्याला आणखीन चांगली रिपोर्टिंग पाहिजे असते. आपल्याला आणखीन चांगलं पद्धतीने रिप्रेझेंटेशन पाहिजे असतं, म्हणून आपण एक्सटेंड रिपोर्ट वापरतो. ठीक आहे, असं उत्तर आहे. तर पण मुळात पहिलं आधी सांगितलं की त्याचं की टेस्ट इंजिन मध्ये पण ऑलरेडी रिपोर्ट आहेत. आणि ते रिपोर्ट्स इथे टेस्ट आउटपुट फोल्डर मध्ये सेव्ह होतात. ठीक आहे, तर हे माहिती असू दे पहिलं. आता आपण वळू की आपण जाऊ तर एक्सटेंड रिपोर्ट कडे. ठीक आहे, तर एक्सटेंड रिपोर्ट मध्ये सगळ्यात पहिलं काम काय करायचं ते आपण बघू इकडं. ते म्हणजे ऍड एक्सटेंड रिपोर्ट डिपेंडन्सीज इन pom.xml फाईल. हे आपलं नेहमीचं काम आहे की जेव्हा पण आपल्याला एक्सटर्नल मदत काही लागते, आपण येतो pom.xml फाईल मध्ये. आणि आपले pom.xml फाईल मध्ये आपली ओपन केली आपण. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत बघा अपाचे पीओआय, गिटहब. ठीक आहे, गिटहब का टाकलं असेल आपण. ठीक आहे, नाही सॉरी, गिटहब नाहीये. वेब ड्रायव्हर मॅनेजर, सेलेनियम, या आपल्या सगळ्या डिपेंडन्सीज आपण आतापर्यंत ऍड केल्यात. ठीक आहे, टेस्ट इंजिन का नाही दिसत आहे. हा, टेस्ट एनजी आपण इकडनं नाही गेली. तर टेस्ट एनजी आपण कुठून केली आहे तर ते वरतून ह्याच्यामधून काय असतं ते, मार्केट प्लेस. मार्केट, हा मार्केट प्लेस मधून केली. त्यामुळे इथे दिसत नाहीये टेस्ट एनजीचं. ठीक आहे, ओके. तर आता एवढ्या डिपेंडन्सीज आहेत, तर आता आपल्याला माहिती आहे जागा, आता आपण खूप वेळा केले, ही जागा आहे. आता डिपेंडन्सीच्या खाली नवीन एक डिपेंडन्सी आपण ऍड करायची आहे. तर त्याच्यामुळे आपण आता जाऊ आपल्या अ, याच्यामध्ये मेवेन रिपॉझिटरी मध्ये जायचं. आणि तिथे काय करायचं, तर एक्सटेंड रिपोर्ट्स असं टाकायचं फक्त. ठीक आहे, एक्सटेंड रिपोर्ट्स. मग त्याच्यानंतर एक्सटेंड रिपोर्ट्स तुम्हाला येईल इथं. तर एक्सटेंड रिपोर्ट्स मला स्वतः आठवत नाहीये दोघांमधलं कुठलं घ्यायचं होतं. ठीक आहे, आपण हा घेऊन बघू सध्या. ठीक आहे, एक्सटेंड रिपोर्ट घेऊ. हम्म, हा, नाही डिपेंडन्सी घेतली. समजा नाहीच चाललं तर बदलू आपण नंतर. पण सध्या आपल्या प्रोसिजर थ्रू तर जाऊ, उगाच वेळ नको घालवायला, आधीच आपल्याला वेळ कमी आहे. हा म्हणजे तिथे जायचं आणि प्रॉपर एक त्याची जी डिपेंडन्सी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे इथून ना. ठीक आहे, तर डिपेंडन्सी घेतली, पहिली स्टेप आपली फुलफिल झाली. हे केल्यानंतर आपण त्याला सेव्ह करतो. ठीक आहे ना, आपण सेव्ह ऑल करतो. मग इकडे हे बघा ग्रीन हे पुढे चालली आहे. ही ग्रीन तुम्हाला कांडी दिसत असेल. झालं कम्प्लीट. तर परत एकदा मी जाऊन फोर्स अपडेट पण केलं.
योगात काय संशय राहायला नको मनात. ठीक आहे. मग तर आपलं हे झालं, पहिली स्टेप याच्यामधली आपण पार पाडली. ठीक आहे. आता आता मी काय काम केलं दाखवतो. एक फक्त बेसिक लेवलला मी काय केलंय, तर इकडे बघा आपल्या प्रोजेक्टमध्ये बाकीचं सगळं मी थोडं क्लोज करतो म्हणजे तुम्हाला नीट व्हिज्युअलायझेशन येईल. हा, आपल्या इथे बघा आपल्या फोल्डरमध्ये मी मेन मध्ये, कुठे गेलं रे मेन, हा मेन मध्ये मी हे बाकीचं बंद करतो. हा, मेन मध्ये युटिलिटीज मध्ये, ठीक आहे, मी एक फोल्डर बनवलं एक्सचेंज रिपोर्टर टू नावाचा. एक मी हे बनवलंय, तात्पुरतं बनवलं तुम्हाला दाखवायला की कसं आहे. तर हा वन आहे ना, त्याच्यामध्ये एक वेगळा कोड मी ठेवून दिला मुद्दाम, तो आपल्याला ऍक्च्युअल वापरायचा कोड आहे, तो तर मी तुम्हाला दाखवत नाही. पण आता तात्पुरतं म्हणजे इनिशियलला कसं होतं, तो हा कोड त्याच्यामध्ये मी एक सध्या हे याला इग्नोर करा, एक्सटेंड रिपोर्टला इग्नोर करा. युटिलिटीज फोल्डरमध्ये आपला ऑलरेडी युटिलिटीज होतं बरोबर. तिथे आपण आपलं जे फाईल ठेवलं तुम्हाला आठवत असेल की आपला टाइम, काय म्हणतात त्याला, डेट वगैरे, जो जो आपला हे होतं टाइम स्टॅम्पचा कोड आपण इथे ठेवला होता हे युटिलिटीज. तर तो एक झाला. तर आता आपण तिथेच फक्त काय केलं, तर आपण हा एक्सटेंड रिपोर्ट नावाचा मी हे बनवला, क्लास बनवलाय. ठीक आहे, एक्सटेंड रिपोर्टर टू नावाचा. आणि याच्यामध्ये सिंपल मी काय घेतलंय बघा, तर एक्सटेंड रिपोर्ट याच्यामध्ये मी नॉर्मल एक्सटेंड रिपोर्ट क्लासला एक ऑब्जेक्ट क्रिएट करून ठेवलाय बघा. एक्सटेंड रिपोर्ट इज इक्वल टू न्यू एक्सटेंड रिपोर्ट. ठीक आहे, असा मी फक्त एक त्याचा ऑब्जेक्ट बनवून ठेवला. हम्म, या क्लासचा. हा, तर एक्सटेंड रिपोर्ट. ठीक आहे, तर आता हा एक्सटेंड रिपोर्ट्स जो क्लास आहे याच्या एरर आली नाही इथे, ही रेड लाईन किंवा एरर आली नाही का, कारण आपण त्याच्या डिपेंडन्सीज ऍड केलं. म्हणजे त्याचं आपण काय म्हणतात त्याला, अं, त्याला आपण ऑलरेडी इकडनं ऍड केलंय, लायब्ररीज मध्ये त्याला आपण ऍड केलंय. ठीक आहे, आता बघू. आता आपण एक काम करू, ही लाईन कुठून आली ते तुम्हाला मी दाखवतो. तर आता आपण एक्सटेंड रिपोर्टच्या साईडकडे जाऊ. हे मी सिंपल एक फक्त त्याचा ऑब्जेक्ट बनवून ठेवलाय, बाकी काहीच नाही केलंय. आता मी एक्सटेंड रिपोर्टच्या साईडकडे जाऊ आपण, आणि मी एक्सटेंड रिपोर्टची साईट दाखवतो तुम्हाला. गुगलला जायचंय आणि फक्त एक्सटेंड रिपोर्ट असं टाकायचंय. हे बघा, गुगलला जायचंय आणि एक्सटेंड रिपोर्ट टाकायचंय किंवा एक्सटेंड रिपोर्ट डॉट कॉम टाका, त्याची साईट ही ओपन होते. एक्सटेंड रिपोर्ट डॉट कॉम ची साईट आहे. ठीक आहे, तर त्या साईटवर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा राईट साईडला बघा डॉक्स येईल, त्याच्यातल्या लेटेस्ट व्हर्जन मध्ये जा. आणि त्या लेटेस्ट व्हर्जन हे 5 आहे. पहिलं ते बघा डॉक्स मध्ये जा, लेटेस्ट व्हर्जन 5 मध्ये जा. आणि आपला आता प्रोग्रामिंग लँग्वेज जावा आहे, त्यामुळे जावावर क्लिक करा. ठीक आहे, तर जावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे हे गेटिंग स्टार्टेड मिळेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्टर्स असे दिसतील, रिपोर्टर्स हा ऑप्शन दिसेल. तर त्या रिपोर्टर्स ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे. मग तुम्हाला इथे सगळे रिपोर्टर्स दिसतील. तर हे सगळे रिपोर्टर्स आहेत, ते काय आहेत, तर ते असे क्लासेस आहेत की जे तुम्हाला रिपोर्ट क्रिएट करण्यासाठी मदत करतात. ठीक आहे, वेगवेगळ्या टाईपचे रिपोर्ट्स बनवण्यासाठी वेगवेगळे रिपोर्टर्स असतात. तर तुम्हाला जसं लागतं आपल्याला त्यानुसार आपल्याला निवडायचं असतं. त्याच्यात बरेचसे टाईप्स आहेत, बरेचसे म्हणजे चारच आहेत. तर त्याच्यामधला जसं की आता तुम्हाला हा बघा, आपण जो वापरतो तो हा एक्सटेंड स्पार्क रिपोर्टर आहे. ठीक आहे, ईमेल रिलेटेड काही रिपोर्ट स्पेसिफिक असतात, ते एक्सटेंड ईमेल रिपोर्टर आहे. एक्सटेंड क्लो रिपोर्टर म्हणजे काय हे मला पण माहित नाही, कधी वापरला नाहीये. आणि हा एक्सटेंड इव्हेंट रिपोर्टर आहे, हा पेड आहे. त्यामुळे आता इथे कट कट केलाय त्याला. ठीक आहे, तर आपल्याला जो लागतो तो हाच लागतो, एक्सटेंड स्पार्क रिपोर्टर. आणि हे सांगतो ही गोष्ट कधीच लागत, म्हणजे ही गोष्ट तुम्ही करत नाही, ही गोष्ट इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्हाला कोण विचारणार नाही. हे आपण असं एक्स्ट्राचं करतोय, ही वन टाइम काम असतं. जेव्हा फ्रेमवर्क एकदाच बनवतो ना आपण, तेव्हा फक्त सुरुवातीला हे काम टाकलेलं असतं, रिपोर्टर ऍड केलेला असतो. त्याच्यानंतर तुम्हाला कधीच ही गोष्ट परत काही करायची गरज पडत नाही. नंतर फक्त तुम्ही ते वापरत राहता, ऑटोमॅटिक तुमचे रिपोर्ट जनरेट होत राहतात. पण माहिती पाहिजे की रिपोर्टर तुम्ही वापरतो तो कुठून येतो, कसा येतो, बरोबर आहे, हे माहिती पाहिजे. निदान त्याच्या कीवर्ड तरी माहिती पाहिजे की एक्सटेंड रिपोर्टर्स कसं होतो. तर बाबा बेसिक कन्सेप्ट तर क्लिअर पाहिजे ना, की त्याच्या डिपेंडन्सीज असतात आणि आम्ही त्या फॉर्म डॉट एक्सएमएल फाईल मध्ये ऍड करतो. आणि मग एक्सटेंड रिपोर्टर नावाची एक साईट असते,
तिथे त्यांचा एक वेगवेगळे रिपोर्टचे टाईप असतात आणि त्याच्यामधलं आम्ही एक्सटेंड स्पार्क रिपोर्टर वापरलाय. एवढ्या पुरतं जरी तुम्ही सांगितलं बस झालं. याच्यात फक्त एवढंच नॉलेज गरजेचं आहे तुम्हाला. याच्या पलीकडे त्याचा कोड लिहायला तुम्हाला कोणीही सांगणार नाही, कुठल्याच इंटरव्ह्यू मध्ये कोणीही चुकून सुद्धा त्याला ह्याचा कोड तुम्हाला कोणी विचारणार नाहीये. हा, त्यामुळे कुठल्याच डिटेलमध्ये घुसायचं आणि कुठल्याच नाही हे पण डोक्यात ठेवा. ठीक आहे ना. स्क्रीनशॉट लिहायचा कोड याच्यामध्ये तुम्हाला विचारणार सगळेजण. ठीक आहे. एक्सेल फाईल मधून हे करण्याचा कोड विचारणार, पण एक्सटेंड रिपोर्टचा कोड लिहून दाखव लिस्नर मध्ये, हे कोण विचारत नाही. ठीक आहे, कारण हा पार्ट असतो तो प्रॉपर, म्हणजे काय म्हणतात त्याला, कॉन्फिगरेशनचा पार्ट आहे आणि तो वन टाइम करण्याचा पार्ट आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा, आणि ते त्यांना पण माहिती असतं की कॉम्प्लिकेटेड आणि याचे पॅचेस जे आहेत ना ते नेटवर मिळतात. हा कोड असा कोण पाठ करत नाही, कारण ह्याचा कोड कोड असतो ना, तर एक्सटेंड रिपोर्टचा मला वापरायचं लिस्नर मध्ये. मग त्याचा जसं आपल्या मेवन डिपेंडन्सी असतात तसे जे पॅचेस असतात ते नेटवर्क तुम्हाला त्यांच्या साईटवर जाऊन घ्यायला लागतात. ते तुम्हाला डायरेक्ट तुमच्या माय लिस्नर्स मध्ये ऍड करायला लागतात. ते एकदा ऍड केले की तो कोड चालतो. त्यामुळे तो कोड कोण असा पाठ करून ठेवत नाही. जसं आपण एक्सएसएस वर्कबुक वापरतो किंवा लिस्नरचा वापरतो किंवा वेब ड्रायव्हर न्यू क्रोम ड्रायव्हर वापरतो, अशासारखे हे कोड कोण पाठ नाही करत. ठीक आहे, त्यामुळे हे कोण विचारत नाही. पण आपण एक एक्सटेंड रिपोर्ट वापरतो, आपल्या याच्यात नवीन एक फीचर वापरायचं आहे, त्याच्यामुळे इथपर्यंत तुम्हाला माहिती पाहिजे की हे वापरतो बाबा आपण. हे बघा, हे इथपर्यंत आपण वापरतो. त्यामुळे ही जी लाईन आहे ना इकडनं, ती आपल्याला घ्यायची आहे इकडं. फक्त एक लाईन आपल्याला लागणार आहे इथं. ठीक आहे. आणि इथे जर बघाल तुम्ही त्याच्यामुळे, तर ही जी, हम्म, इथे तुम्हाला हे बघा, ही लाईन मी इथं ऍड केली आहे. हम्म? म्हणजे काय थोडक्यात तर इथं तुम्हाला येईल काय, तर एक्सटेंड रिपोर्टरची जी फाईल असेल, जी पण कुठली फाईल असेल जे तुम्ही आपण बनवणार आहोत, त्याचा पाथ असेल, तो पाथ तिकडे आपण नंतर देणार आहोत. तर आपल्याला आता एक्सटेंड रिपोर्ट हा नॉर्मल झाला, त्याच्यामधला आपण हा स्पेसिफिक रिपोर्ट वापरणार आहोत. त्याच्या साईडवरचा तर कुठला तर एक्सटेंड, आणि याच्या ज्या डिपेंडन्सीज आहेत हे सगळं ऑलरेडी कुठे आहे आपल्या, तर आपण जे आता मेवन डिपेंडन्सीज केल्यात त्यामध्ये हे सगळं ऑलरेडी इन्क्लुडेड आहे. त्यामुळे त्याचं त्याला ऑलरेडी सगळं मिळणार या गोष्टी. ठीक आहे, आपल्याला फक्त तिकडनं हे वापरायचं आहे. हम्म? तर अं, असं आपल्याला हे वापरायचं आहे. आता आपण थोडस हे करण्यापूर्वी, हे जे आपण वापरणार आहोत एक्सटेंड रिपोर्टचा, याचा एक स्पेसिफिक कोड आहे. तो कोड मी ऑलरेडी घेऊन ठेवलाय आणि तो कोड आपण डायरेक्टली इथे वापरू. पण त्याच्या आधी आपल्याला तो कोड वापरायचा, कुठे वापरायचा आहे आणि कसा वापरायचा आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला पहिला एक कन्सेप्ट बघायचा होता, म्हणजे लिसनर्सचा. हे कुठे गेलं रे बा? हम्म. तर हे होण्यापूर्वी आपण थोडे लिसनर्स कडे बघू. आणि लिसनर झालं की मग कोड त्याच्यात टाकू. आता नवीन लिसनरचा टॉपिक सुरू करण्यापूर्वी मला वाटतं मी नवीन एक हे बनवतो, नवीन मीटिंग मध्ये बनवतो, म्हणजे नवीन तो त्याच्यात टॉपिक जाईल व्हिडिओमध्ये. स्टॉप करतो आणि नवीन इन्व्हिटेशन पाठवतो.